कनिष्ठ न्यायालयाने हुकुमनामा योग्यरित्या बजावला. कनिष्ठ न्यायालयाने हुकुमनामा चुकीच्या पद्धतीने बजावला. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकारांचे उल्लंघन केले असून तो आदेश बेकायदेशीर आहे. मित्रांनो, दिवाणी न्यायालयामध्ये एक दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये एखादी मागणी केली, प्रतिवादींना नोटीस गेली. त्यानंतर प्रतिवादी हे मेहरबान कोर्टामध्ये हजर झाले आणि हजर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात तडजोड झाली. आपसात तडजोडीप्रमाणे त्यांनी तडजोड हुकुमनामा करून घेतला. आपल्याला माहीत आहे की न्यायालयामधून तडजोड हुकुमनामा सुद्धा करून घेता येतो. म्हणजे तुमच्या दोघांमध्ये ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या एका पुरुषीद्वारे, म्हणजे एका ज्याला आपण हे म्हणतो की अर्ज म्हणता येणार नाही त्याला, परंतु ड्राफ्ट जो असतो की ज्या ज्या त्याच्यामध्ये टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत, अटी शर्तीप्रमाणे आपण न्यायालयासमोर सादर केल्यानंतर याप्रमाणे हुकुमनामा करण्यात यावा, आमची जी आहे ती याप्रमाणे तडजोड झालेली आहे आणि याप्रमाणे निकाल करण्यात यावा किंवा हुकूम करण्यात यावा, हुकुमनामा करण्यात यावा, ज्याला डिक्री असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला देता येतं आणि त्याप्रमाणे माननीय कोर्ट कॉम्प्रोमाइज डिक्री म्हणजे तडजोड हुकुमनामा करतात. तडजोड हुकुमनामा केल्यानंतर त्या तडजोड हुकुमनाम्याची अंमलबजावणी करत असताना जर का काही अडचणी येऊ लागल्या तर त्या तडजोड हुकुमनाम्याच्या बाहेर जाऊन जे एक्झिक्युटिंग कोर्ट आहे, जे अंमलबजावणी करणारं कोर्ट आहे, ते आदेश करू शकतात का, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक नुकताच महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आलेला आहे. त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एक्झिक्युटिंग कोर्ट कॅनॉट मॉडिफाय टर्म्स ऑफ कॉम्प्रोमाइज डिक्री ऑन द ग्राउंड ऑफ प्रॅक्टिकल डिफिकल्टीज. म्हणजे हुकुमनाम्याची अंमलबजावणी करीत असताना काही प्रॅक्टिकली डिफिकल्टी किंवा अडचणी येऊ लागल्या तर त्या तडजोड हुकुमनाम्यामधल्या ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत तर त्या बदलता येणार नाहीत अंमलबजावणी करणाऱ्या कोर्टाला, असं माननीय सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आता या केसचा न्यायनिर्णय देत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे जे या निकालपत्रामध्ये नमूद केलेले आहेत तर ते असे आहेत की एक हुकुमनामा झालेला होता, तडजोड हुकुमनामा. जो तडजोड हुकुमनामा जो होता तो मिळकतीच्या एक्सचेंजच्या संदर्भामध्ये होता. म्हणजे अदलाबदल करण्याच्या संदर्भामध्ये दोन पार्टींनी एकमेकांची मिळकत एकमेकांना एक्सचेंज करायची, अदलाबदल करायची, त्या संदर्भातला हा हुकुमनामा होता. जो की हुकुमनामा तडजोड हुकुमनामा त्याप्रमाणे झाला आणि तडजोड हुकुमनामा झाल्यानंतर जेव्हा त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचा अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आला त्यावेळी ज्या व्यक्तीला जो पोर्शन देण्यात आलेला होता, जो भाग देण्यात आलेला होता, तो भाग जो आहे तो देण्यासारखा नव्हता. म्हणजे तिथं काही पोर्शनवर जे आहे ते कन्स्ट्रक्शन होतं. मग त्यावेळी प्रश्न असा उपस्थित झाला की ज्या तडजोड हुकुमनाम्याच्या ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत, म्हणजे कुणी कुठला भाग घ्यायचा, कुणाला किती एरिया दिलेला आहे, ह्या ज्या गोष्टी ज्या तडजोड हुकुमनाम्यामध्ये झालेल्या आहेत तर त्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करताना बदलता येतील का. जर का प्रॅक्टिकली म्हणजे खरंच तो हुकुमनामा अंमलबजावणी करता येणार नाही अशी अडचण असेल तरीसुद्धा बदलता येतील का. तर यावर माननीय सर्वोच्च न्यायालयानं अशा प्रकारे ज्या अटी शर्ती आहेत कॉम्प्रोमाइज डिक्रीमधल्या तर त्या बदलता येणार नाहीत असा महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देअर इज नो डिस्प्यूट ऑफ आयडेंटिटी ऑफ द लँड फेलिंग इन टू द शेअर ऑफ बोथ द पार्टीज. द कॉम्प्रोमाइज डिक्री क्लिअरली डिस्क्राइब्स द पोर्शन ऑफ अ लँड फेलिंग इन टू शेअर ऑफ द पार्टीज. कुणाची मिळकत कुठं आहे हे स्पष्टपणे त्या हुकुमनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि देअरफॉर द एक्झिक्युटिंग कोर्ट हॅज टू इन्शुअर दॅट बोथ द पार्टीज फुलफिल देअर ऑब्लिगेशन अँड एक्सचेंज द लँड ॲज पर द डिक्री अँड टू सी द सेल डीड इज एक्झिक्युटेड ॲज डायरेक्टेड. म्हणजे जे दोन्ही पार्टींनी तडजोड हुकुमनाम्यामध्ये लिहून दिलेलं आहे त्यांनी तसंच वागलं पाहिजे आणि तेच त्यांच्यावर बंधनकारक आहे हे एक्झिक्युटिंग कोर्टाने, जे अंमलबजावणी करणारं कोर्ट आहे, यांनी पाहावं असं म्हटलेलं आहे. मिअरली रिझन दॅट एक्सचेंज ऑफ सम पोर्शन ऑफ अ लँड मे नॉट बी प्रॅक्टिकेबल फॉर द रिझन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑन इट आर नॉट ॲज पर द सँक्शनड मॅप ऑर दॅट पार्ट ऑफ इट हॅज बीन सोल्ड ऑफ आर ऑल इमटेरियल.
म्हणजे हुकुमनाम्याची अंमलबजावणी करत असताना समजा एक्स या व्यक्तीला पूर्व बाजूची मिळकत दिली आहे आणि त्यावर केवळ बांधकाम आहे किंवा तो भाग दुसऱ्याला विक्री केला गेलेला आहे, म्हणून एक्स या व्यक्तीला पूर्वेचा न देता पश्चिमेचा देता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. भले मग त्या ठिकाणी बांधकाम असो, भले तो भाग विक्री केलेला असो, त्याच बाजूची दिली पाहिजे की जे मूळ हुकुमनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. सिन्स द एक्झिक्युटिंग कोर्ट इन पासिंग ऑर्डर्स डेटेड 19/7/21 and 26/8/21 has gone beyond its jurisdiction and instead of directing for the execution of the decree as it stands has altered the terms by changing certain portion to the land allotted to the parties, the same are unsustainable in the law असं म्हटलेलं. म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह कोर्टाने जे त्या हुकुमनाम्यामधल्या तडजोड हुकुमनाम्यामधले टर्म कंडिशन ज्या बदलल्या, वेगळे पोर्शन वेगवेगळे केले, तर ते चुकीचं आहे आणि त्यांनी ते अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन केलेलं आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे या निकालातून आपल्याला एक अर्थ घेता येईल की तडजोड हुकुमनाम्यामध्ये ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत, जो भाग ज्याला द्यायचा आहे ठरलेला आहे, तोच भाग त्याला या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीमध्ये द्यावा लागेल. भले तिथं बांधकाम असो, भले ती त्या साईडची विक्री केलेली असो, व्हॉट एव्हर इट मे बी, की जे हुकुमनाम्याचा भाग आहे, पोर्शन आहे, तोच दिला पाहिजे, दुसरा देता येणार नाही हुकुमनाम्याच्या बाहेर जाऊन. आणि तसं केलं तर ते अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. ज्युनियर वकील मित्रांसाठी पार्टीचं नाव सांगतोय की मौराईस MAURICEW इन्स वर्सेस लिली कजरोनी KAZROONI अलाइस लिली आरिफ शेख असं या केसचं नाव आहे. मित्रांनो, अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर मित्रांनो फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या पेजवर हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण आमच्या फेसबुक इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नसेल तर आपण फॉलो सुद्धा जरूर करा, त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.